रोजचे प्रतिबिंब दिनांक 4 ऑक्टोबर. गरजेची काटछाट. स्थिरचित्तता मिळण्यापूर्वी मद्यपानाच्या वेदना आपल्याला सोसाव्याच लागल्या आणि जीवनात प्रसन्नतेचा उदय होण्यापूर्वी भावनांचा क्षोभ, गोंधळ आपल्याला सहन करावा लागला हे आपल्याला माहीत आहे. 12 पायऱ्या व 12 रूढी, पान 94, इंग्रजी. माझ्या बागेतील झाडांना स्वतः पाणी देण्यात व झाडावर उगवलेल्या सुंदर फुलांची काटछाट करण्यात वेळ घालवणे मला आवडते. एक दिवस मी कात्रीने काटछाट करण्यात गर्क असताना माझ्या शेजारीणीने थांबून मला विचारले, "वा, तुमची फुलझाडांची रोपटी किती सुंदर आहेत, पण त्यावर कात्री चालवताना तुम्हाला काहीच कसे वाटत नाही? तुमच्या भावना मी समजू शकतो." मी तिला म्हटले, "पण बाई, अधिक चांगली व निरोगी वाढ होण्यासाठीच या फुलझाडांची झालेली अधिक वाढ काढून टाकावी लागते." नंतर मी विचार केला, माझ्या या कृतीमुळे फुलझाडांना वेदना होत असतील, पण मला आणि त्या देवालाही माहीत आहे की हा योजनेचाच एक भाग आहे आणि त्याचे परिणामही मला दिसून आले आहेत. अमूल्य अशा माझ्या कार्यक्रमाची मला चटकन आठवण झाली आणि ते सुद्धा लक्षात आहे की आमची प्रगतीसुद्धा वेदना व त्रास सहन करीतच साध्य झाली आहे. माझ्या प्रगतीसाठी देवाने माझ्या जीवनातसुद्धा अशीच काटछाट करावी अशी आळवणी मी त्याच्याकडे करतो.